नमस्कार. मी प्रदीप केळुसकर. प्रदीप केळुसकर या यूट्यूब चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत. माझ्या प्रदीप केळुसकर या यूट्यूब चॅनलवर तुम्ही 1000च्या वर सबस्क्राईब केल्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार. अजूनही ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांना माझी विनंती आहे, कृपया या चॅनलवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. आजची माझी कथा आहे पाणक्या. एक सूचना: या कथेतील सर्व पात्र व प्रसंग संपूर्णतः काल्पनिक आहेत. कोणत्याही सत्य घटनेशी तसेच जीवित किंवा मृत व्यक्तीशी संदर्भ आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा. विजयराव देवाचे स्तोत्र म्हणत होते. सायंकाळचे 7 वाजले होते. स्तोत्र म्हणता म्हणता विजयरावांच्या डोक्यात विचार येत होते. थोड्या वेळाने कुकर लावू. दुपारी हॉटेलमधून मागवलेली आमटी आणि भाजी आहे. फ्रीजमध्ये दही पण आहे. विजयरावांची ही नेहमीची पद्धत. सायंकाळी 7च्या सुमारास देवापुढे निरंजन लावायचे, मग स्तोत्र म्हणायचे. वसुधा आजारी पडेपर्यंत देवाचे सर्व तीच पाहायची. त्यामुळे रात्री 8 वाजेपर्यंत विजयराव पार्कमध्ये फिरत. वसुधा आजारी पडली आणि विजयरावांचे फिरणे थांबले. आता बाहेर पडायचे ते फक्त बाजारहाट करण्यासाठी. तशा आता बऱ्याच गोष्टी ऑनलाईन होतात, त्यामुळे बाहेर जाणे कमीच. पेन्शन पण बँकेत जमा होते. सुनीलचा फोन रात्री 9 वाजता नेहमीचा. तोपर्यंत जेवून घ्यायचे आणि त्याच्या फोनची वाट पाहायची, असा त्यांचा दिनक्रम. 6:15च्या सुमारास बेल वाजली. विजयरावांनी फ्लॅटच्या हॉलमधून बाहेर पाहिले. मध्यम वयाचा एक गृहस्थ बाहेर उभा होता. कोण पाहिजे? विजयरावांनी विचारले. दादासाहेब, एवढ्या वर्षांनी तुम्ही मला ओळखणार नाही. दादासाहेब ही हाकच इंदोरची. इंदूरच्या घरात आपल्याला सर्वजण दादासाहेब म्हणत. तुम्ही इंदोरून आलात का? दादासाहेबांनी विचारले. नाही हो दादासाहेब, मी शामू. तुमच्या इंदूरच्या वाड्यात कामाला होतो लहानपणी. शामू? कोण शामू? अरे तू म्हणजे? दादासाहेबांना थोडं आठवू लागेल. दादासाहेब, मी शामू पाणक्या. तुमच्या दातेंच्या वाड्यावर मी पाणी भरायचो, आठवलं नाही का? अरे तो शामू? हो हो हो. दादासाहेबांनी संपूर्ण दार उघडलं. अरे कुठं होतास इतकी वर्ष? शामू आत आला आणि दादासाहेबांच्या पाया पडला. अरे एवढा मोठा झालास तू, माझ्या पाया काय पडतोस? बस बस, येते बस. नाही दादासाहेब, पहिल्यांदा तुम्ही बसा. बरं बाबा, म्हणत विजयराव कोचवर बसले. त्याच क्षणी शामू येऊन त्यांच्या पायाकडे बसला आणि त्यांचे पाय चुरू लागला. अरे शामू, काय करतोस हे? अरे माझे पाय धोपतोस? अरे तू केवढा मोठा झालास? दादासाहेब, मोठा झालो इतरांसाठी, तुमच्यासाठी नाही. दादासाहेब, अजून मी पाणक्या शामूच आहे तुमच्यासाठी. तुम्ही माझे अन्नदाते मालक. तुमच्या वाड्यावर मिळणाऱ्या तुकड्यावर माझे बालपण गेले, हे कसं विसरू? अरे ते जुने दिवस होते रे बाबा. इंदूर मधले आम्ही रावसाहेब, संस्थानिकांचे सरदार. पण ते सर्व संपलं. या मुंबईत कोण आम्हाला विचारतं? कोण विचारू न विचारू, पण दादासाहेब तुम्ही माझे अन्नदातेच आहात. हे असू दे रे, त्याआधी त्या खुर्चीवर बस पाहू. तसा शामू एका लहानच्या स्टुलावर बसला. कुठं होतास इतकी वर्ष? माझ्या अंदाजाने 35-40 वर्षानंतर दिसतोयस तू मला. हो दादासाहेब, इंदूरला तुमच्या वाड्यावर होतो तेव्हा 8-9 वर्षाचा होतो आणि तुम्ही कॉलेजमध्ये होतात. हो हो हो, बहुतेक तेव्हा मी MCOMला होतो. मग मी बँकेत नोकरीला लागलो आणि मग भारतभर बदल्या झाल्या. शेवटी मुंबईत येऊन स्थायिक झालो. पण दादासाहेब, इंदूरचा वाडा आणि त्यातली एवढी माणसं, नोकर मंडळी, सगळा पोकळ वासा होता तो. संस्थानिकांचे सरदार म्हणून सगळा खर्च सुरू होता. आमच्या 5-6 पिढ्यांनी नुसतं बसून खाल्लं. ते तळ्यात साठवलेलं पाणी किती दिवस पुरणार? त्यासाठी झरा हवा असतो. तो झरा तलाव रिकामा करू देत नाही. आमच्या कुटुंबात झराच नव्हता. शेवटी मी निर्णय घेतला. कर्ज अंगावर येत होतं. सगळे डाम डौल बंद केले, नोकर चाकर कमी केले. आई वडील गेल्यावर मी बँकेत नोकरी धरली. आणि दादासाहेब, एवढा मोठा वाडा,
अरे वाडाही कोसळत होता, तोही विकला. आता त्या ठिकाणी मॉल उभा राहिलाय. काय करायचं बाबा, कालाय तस्मै नमः. हो दादासाहेब, मी पाहून आलो. तू इंदूरला गेला होतास? हो तर, तुमच्या शोधात होतो मी. 2 वर्षापूर्वी खूप वर्षांनी भारतात आलो. पहिल्यांदा इंदूरला गेलो तर त्या वाड्याच्या ठिकाणी मॉल उभा. शेवटी तुमचा पत्ता शोधत शोधत या ठिकाणी आलो. मग पत्ता मिळाला कसा? इच्छा असली तर मार्ग सापडतो दादासाहेब. मी इंदोरहून बाहेर पडलो तेव्हा तुम्ही कोणत्या तरी बँकेत नोकरीला होतात एवढं मला माहीत होतं. मात्र कुठली बँक हे माहीत नव्हतं. मग मी भारतातील प्रमुख बँकांच्या ऑफिसमध्ये पत्र लिहून तुमचा पत्ता विचारला, पण तुमचा सध्याचा पत्ता कोणालाच माहीत नव्हता. इंदूरमध्ये चौकशी केली तेव्हा कोणी सांगितलं अचलपूरला, कोणी सांगितलं नागपूर, कोणी पंढरपूरचा पत्ता दिला. या प्रत्येक शहरात तुमचा पत्ता मिळवण्याचा प्रयत्न केला, पण त्यात यश आलं नाही. शेवटी मुंबईतल्या जीपीओ मध्ये या तुमच्या नावाचे पत्र कोणत्या पत्त्यावर येतं अशी चौकशी केली आणि हा सांताक्रूजचा पत्ता मला मिळाला. अरे बाप, हे धन्य आहे तुझ्या पुढे शामू. एवढी आठवण ठेवून तू येथे पोहोचल्याचं मला खरंच कौतुक वाटतं. तू भेटलास आणि दादासाहेब अशी हाक मारलीस, मी इंदोरला असल्यासारखे वाटतं. रम्य आठवणी असतात रे त्या. आता या मुंबईत मी एकटाच राहतो. बायको वसुधा 4 वर्षापूर्वी गेली. मुलगा सुनील जर्मनी स्थायिक झालाय. तिथल्याच मुलीशी लग्न करून तेथेच सेटल झालाय. इंदूरचा वाडा विकला कारण फार कर्ज झालं होतं. रावसाहेबांचा तोरा मिळवताना खर्च सुरूच होते, उत्पन्न नव्हते. आता परत इंदूरला जाऊन छोट्या घरात राहणे मला कमीपणाचे वाटते. नोकरीत शेवटचा स्टॉप मुंबई होता. सुनीलचे शिक्षण पण होते. त्या दृष्टीने मुंबई सेटल झालो. पण शामू, तुला सांगतो, अरे इंदोर ते इंदोर, इथली मजा मुंबईत नाही बाबा. स्वच्छ शहर, खाण्यापिण्याची लयलूट, गाणं संगीत भरपूर. अरे शामू, पण तू मुंबईत राहतोस कुठे? दादासाहेब, आता यापुढे मी मुंबईतच राहणार. याविषयी नंतर सांगतो. पण दादासाहेब, आज मात्र मी या घरी राहणार आहे. अरे राहना, मी पण ती एकटाच असतो, कोण बोलायला पण नाही. सुनीलचा रोज रात्री 9 वाजता फोन तेवढा येतो. त्याची मुलगी आहे 5 वर्षाची, ती पण बोलते, कधी कधी सूत बोलते. बरं शामू, दुपारची आमटी भाजी आहे, दही आहे. बस तू जरा भात लावतो थोडा. तुम्ही बसा दादासाहेब, मी लावतो. तुम्ही बसा, मला फक्त तांदळाचा डबा दाखवा. अरे मी करतो, मला रोज भात करायची सवय आहे. नाही दादासाहेब, मी असताना तुम्हाला कसलेही काम करू देणार नाही. तुम्ही बसा. विजयरावांनी श्यामला तांदळाचा डबा दाखवला. त्यातून थोडे तांदूळ घेऊन श्यामने गॅसवर भात लावला. फ्रीज उघडून दही बाहेर काढलं. फ्रीजमधून 2 अंडी बाहेर काढून त्याची हाफ आमलेट तयार केली. छोट्या पातेल्यात सकाळची आमटी भाजी झाकून ठेवली होती, ती गॅसवर गरम केली. भांड्याच्या स्टँडवरून ताटे, वाट्या, ग्लासेस बाहेर काढले आणि 2 ताटे तयार केली. त्यातील एक टेबलावर ठेवले. शेजारी पाणी ठेवले आणि म्हणाला, दादासाहेब बसा. विजयराव टेबलावर जेवायला बसले. त्यांनी पहिलं दुसरे ताट घेऊन श्याम खाली फरशीवर बसला होता. अरे शामू, वर बस जेवायला. नाही दादासाहेब, तुम्ही जेवत असताना याआधी मी कधी तुमच्यासोबत बसलो नाही आणि यापुढे बसणार नाही. अरे श्याम, ते दिवस गेले, मागचे विसरायचे आता. नाही विसरणार दादासाहेब. एका खेड्यातल्या अनाथ मुलाला तुमच्या घरात आश्रय मिळाला. पाणक्या होतो मी. तुमच्या घरात आडावरून पाणी भरत होतो. रोज प्रत्येकाच्या खोलीत पाण्याचा तांब्या नेऊन ठेवत होतो. तुम्ही कॉलेजमधून किंवा खेळून आलात की मला हाक मारत होता. मी तुम्हाला पाण्याचा तांब्या आणून देत असे. जेवणाची वेळ झाली की तुमचे ताट तुमच्या खोलीत आणून देत असे. मग तुमच्या खोलीत माझी जेवणाची ताटली घेऊन येत असे आणि खाली बसून जेवत असे. हो रे बाबा, पण त्या वेळच्या गोष्टी होत्या. त्यावेळी आम्ही इंदूरच्या संस्थानिकांचे रावसाहेब होतो. सध्याची माझी ओळख म्हणजे एका बँकेतून रिटायर झालेला माणूस. असू दे, पण तुम्ही इंदूरच्या रावसाहेबांच्या पोटी जन्म घेतला हे विसरू नका रावसाहेब. माझ्यासारख्या कित्येक आश्रितांना तिथे अन्न, वस्त्र, निवारा मिळाला होता. जेवता जेवता विजयरावांचे आणि श्यामचे बोलणे सुरू होते. इंदूरच्या आठवणी काढल्या जात होत्या.
मातोश्रींची म्हणजेच विजयरावांच्या आईंची आठवण निघाली. विजयरावांचे जेवण संपले तसे ते नेहमीप्रमाणे आपले ताट घेऊन धुवायला जात होते. तेवढ्यात श्याम उठला आणि त्यांचे ताट आपल्याकडे घेतले. दादासाहेब, मी येथे असताना तुमची ताट भांडी तुम्ही धुवायची नाहीत. शेवटी हा काही ऐकायचा नाही म्हणून विजयराव गप्प बसले. श्यामने झटपट भांडी धुतली, ओटा आवरला आणि तो विजयरावांबरोबर हॉलमध्ये गप्पा मारायला आला. श्यामू, सांग, तू होतास कुठे इतकी वर्ष? सांगतो दादासाहेब. श्यामच्या डोळ्यासमोरून सर्व बालपण सरकू लागलं. दादासाहेब, इंदूर जवळच्या एका खेड्यातला एक गरीब मुलगा मी. घरची अत्यंत गरिबी. वडील देवीच्या साथीत गेले. तुमचे मुनीमजी गावात खंड वसुलीसाठी येत. माझी आई त्यांना हात जोडून म्हणाली, माझ्या मुलाला कुठेतरी अन्नाला लावा, नाहीतरी ते भूक भूक करेल, मरेल तो. दिवाणजी मला घेऊन गेले आणि तुमच्या वाड्यावर ठेवले. तुमच्या वाड्यावर मी पाणी भरायचो, पण तुमच्या मातोश्रींनी मला कधी उपाशी ठेवलं नाही. घरात जे शिजायचे ते माझ्या ताटलीत असायचे. एकदा एक प्रसंग घडला, कदाचित तो तुमच्या लक्षात नसेल दादासाहेब, पण माझं आयुष्य बदलणारा ठरला. तुम्ही कॉलेजात गेलात की मी तुमची पुस्तकं वह्या उघडायचो आणि वाचायचा प्रयत्न करायचो. एकदा तुम्ही अचानक घरात आलात तर माझ्या मांडीवर पुस्तक उघडलेलं होतं आणि मी वाचायचा प्रयत्न करत होतो. तुम्ही ते पाहिलं आणि मला विचारलं, श्याम, पुस्तकं वाचावीशी वाटत का तुला? शाळेत जाशील का? जाणार असशील तर मी व्यवस्था करतो. मी हो म्हटलं. मग तुम्ही मुनीमजींना सांगून माझे नाव शेजारच्या शाळेत घातले आणि मी आनंदाने शाळेत जायला लागलो. शाळेत पालकाचे नाव लिहायची वेळ आली तेव्हा दादासाहेब तुम्ही तुमचं नाव दिलं. एवढे उपकार तुमचे या अनाथ मुलावर. अरे त्यात विशेष काही नाही रे श्याम. गोर गरिबांना शिक्षण द्यायचं हे आमच्या संस्थानिकांचं ब्रीत होतं. आम्ही ते पाळत होतो इतकंच. दादासाहेब, एकदा शाळेत पालकांचा मेळावा होता. प्रत्येकाने आपल्या पालकांना शाळेत आणायचं होतं. मी हे तुम्हाला सांगितलं. त्या दिवशी तुम्ही तुमच्या कॉलेजात न जाता माझ्या शाळेत माझे पालक म्हणून आलात. अरे, अजूनही सर्व तुझ्या लक्षात आहे श्याम? सर्व गोष्टी माझ्या लक्षात आहे दादासाहेब. मी दरवर्षी 1 नंबर मिळवत शाळेत शिकत होतो. तुम्ही त्यानंतर पुढील शिक्षणासाठी नागपूरला गेलात. मी 10वीत बोर्डात आलो. स्कॉलरशिप मिळाली आणि पुढील शिक्षणासाठी रायपूरला गेलो. त्याच वेळी माझी आई निधन पावल्याची बातमी आली. मी तिथे शेवटचं दर्शन घेतलं आणि रायपूरला गेलो. त्यावेळीपासून तुमचा इंदूरचा वाडा सुटला. 12वी नंतर स्कॉलरशिप घेत लखनौला गेलो. लखनौला सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेन लँग्वेज मधून फ्रेंच आणि जर्मन भाषेतील मास्टर्स केले. तिथे पुन्हा स्कॉलरशिप घेऊन फ्रान्समध्ये फ्रेंच तत्वज्ञानमध्ये PhD केली. मग केम्ब्रिज विद्यापीठात फ्रेंच तत्वज्ञान शिकवायला लागलो. श्याम बोलत होता आणि विजयराव आवाजून ऐकत होते. खडतर परिस्थितीत श्यामने घेतलेले शिक्षण ऐकून त्याला त्याचं खूप कौतुक वाटलं. त्याचबरोबर आपला जन्म श्रीमंत घराण्यात होऊन सुद्धा आपण बँकेत नोकरी करण्या एवढीच प्रगती केली यांचंही त्यांना वैषम्य वाटलं. श्याम, खरंच कौतुक वाटतं. आमच्या वाड्यात पाणी भरणारा मुलगा केम्ब्रिज विद्यापीठात प्रोफेसर झाला. तुझं कौतुक करायला माझ्याकडे शब्द नाही. बरं, मग सध्या तू कुठे असतोस? दादासाहेब, आपलं मुंबई विद्यापीठ फ्रेंच तत्वज्ञान विभाग सुरू करत आहे. यासाठी मला इथे बोलावून घेतलंय. पण याआधीची गेली 2 वर्ष मी दिल्ली विद्यापीठात फ्रेंच तत्वज्ञानाचा प्रमुख म्हणून काम करत आहे. पण पुढील 2 महिन्यानंतर मी मुंबई विद्यापीठाचा फ्रेंच तत्वज्ञानाचा विभाग प्रमुख म्हणून जॉईन होईन. अरे बाप रे श्याम, केवढा मोठा माणूस तू, आणि माझ्या घरची भांडी घासली साथ. मी मोठा असेल जगासाठी कदाचित दादासाहेब, पण इंदूरच्या दात्यांसाठी नाही. अरे श्याम, मग तुझं लग्न, बायको वगैरे? दादासाहेब, माझी बायको इंदोरची. ती पण तुमच्या कुटुंबाला ओळखते. साधना तिचं नाव. माझ्यासारखी ती पण लखनौच्या जर्मन भाषा शिकण्यासाठी होती. मग ती पण केम्ब्रिजला जर्मन भाषा शिकवण्यासाठी आली. आम्ही त्या काळी लग्न केलं. आम्हाला एक मुलगी आहे.
मिहिरा. मिहिरा तिचं नाव. मिहिरा दिल्लीत 10वी शिकते. माझी पत्नी साधना सध्या दिल्ली विद्यापीठात जर्मन भाषा शिकवते, पण आता ती माझ्याबरोबर मुंबई विद्यापीठात येईल. एवढ्यात विजयरावांना जर्मनीहून त्यांच्या मुलाचा म्हणजे सुनीलचा फोन आला. विजयरावांना आज बोलण्यासाठी श्याम हा विषय होता. त्याच्याविषयी किती बोलू आणि किती नको असं विजयरावांना झालं. मग श्याम सुधीरशी बोलला. सुधीरच्या बायकोबरोबर जर्मनमध्ये बोलला. ती दोघेही सुधीरशी बोलून फारच प्रभावित झाले. रात्री 10 ही विजयरावांची झोपायची वेळ श्यामला माहीत होतीच. श्याम म्हणाला, दादासाहेब तुम्ही बेडरूममध्ये झोपा, मला चटई आणि चादर द्या, मी हॉलमध्ये झोपतो. विजयराव त्याला काही सांगण्याचा प्रयत्न करत होते, पण त्याआधीच श्याम बेडरूममध्ये गेला आणि त्यांच्या बेडवर त्यांची गादी आणि चादर व्यवस्थित करून दिली. बेड खाली असलेली चटई आणि चादर घेऊन तो हॉलमध्ये आला. विजयराव त्याला काही सांगण्याचा प्रयत्न करत होते, पण तो ऐकणार नाही हे माहीत असल्यामुळे ते गप्प बसले. रोज सकाळी 6 वाजता विजयरावांना जाग यायची. आज पण त्यांना जाग आली तेव्हा त्यांना किचनमधून काहीतरी आवाज ऐकू येत होते. बायको वसुधा गेल्यानंतर ते रोज स्वतःचा चहा स्वतः बनवत. मग आज कोण आलं असा प्रश्न त्यांच्या मनात आला. एवढ्यात काल रात्री श्याम आलेला आहे आणि तो हॉलमध्ये झोपलेला आहे हे त्यांच्या लक्षात आलं. ते बाहेर आले तर आज त्यांना त्यांचे घर काही वेगळंच वाटलं. आपलं अस्ताव्यस्त घर आज एवढं व्यवस्थित कसे असा त्यांना प्रश्न पडला. कोचावरील कापड आज व्यवस्थित बसलेलं होतं. चप्पल बूट कुठेतरी पडलेले असायचे, त्या चपलाच्या स्टँडवर व्यवस्थित ठेवलेले दिसत होते. पेपरांची रद्दी बांधून ठेवलेली होती. हॉलमधील फोटोंचे जुने हार काढलेले होते. ते किचनमध्ये गेले. श्यामने सर्व भांडी धुवायला काढली होती. भांड्याचा स्टँड पुसून ठेवला होता. गॅसची शेगडी बर्नर स्वच्छ पुसलेले दिसत होते. डायनिंग टेबल चकाचक दिसत होते. फ्रीज मधून बाहेरून स्वच्छ झाला होता. खिडकीवरची जळमटे नाहीशी झाली होती. बाथरूम टॉयलेट स्वच्छ दिसत होते. विजयरावांना वाटले आज कितीतरी दिवसांनी एखाद्या बाईचा हात फिरावा आणि घर स्वच्छ व्हावं. तसं घर आज स्वच्छ दिसतंय. विजयरावांना पाहतात श्यामने त्यांच्यासाठी चहा आणि बिस्किटे समोर ठेवली. श्याम, अरे केवढे व्यवस्थित घर केलेस हे. अरे बाबा, असं व्यवस्थित घर करायला मला जमायचं नाही. तू गेलास की पुन्हा माझा अजागळ संसार सुरू होईल. दादासाहेब, आम्ही मुंबईत आलो की तुम्ही आमच्याकडेच राहायचं. मला युनिव्हर्सिटीकडून मोठा फ्लॅट मिळेल ते बघू रे. नंतर तुला जागा तर मिळू दे. बरं दादासाहेब, तुमची भेट झाली, आनंद वाटला. आता माझं 9चं विमान आहे, मला आता जायला लागेल. तुमचा मोबाईल नंबर द्या. बहुतेक 2 महिन्यांनी आम्ही सर्व मुंबईत येऊ. मग तुम्ही मात्र आमच्याकडे यायचं. दादासाहेबांना नमस्कार करून श्याम निघाला. विजयरावांना तो जाताना वाईट वाटलं. जेमतेम 1 रात्र शाबू राहिला, पण लळा लावून गेला. नाहीतर आपला मुलगा सुनील रोज रात्री 9 वाजता फोन करतो, पण ते सुद्धा कर्तव्य म्हणून त्यात ओलावा असतो. आपल्या जर्मन सुनेचे आपल्याला एकदाच पाहिले, तिला आपल्याबद्दल प्रेम कसं वाटणार. विजयरावांना पण आपल्या पुढच्या आयुष्याची काळजी वाटत होती. सुनील जर्मनीत बोलावतो, पण त्याच्या लग्नाआधी आपण दोघं जर्मनला गेलो होतो. पण 15 दिवसात कंटाळून आलो. जर्मनीमधील थंडी, तिथलं जेवण त्यांना मानवेना. आपल्याला भारताची सवय, आपले हातपाय फिरते आहे तोपर्यंत ठीक. नंतर एखादा वृद्धाश्रमात शोधायला हवा. दिल्लीत गेल्यावर सुद्धा श्यामचा रोज फोन येत होता. त्याची बायको आणि मुलगी पण फोनवर बोलायची. आणि 2 महिन्यांनी एक दिवस त्याचा अचानक फोन झाला. दादासाहेब, आम्ही सर्वजण मुंबईत येतोय. कलिना भागात युनिव्हर्सिटीने मोठा फ्लॅट दिलाय आणि 4 दिवसांनी श्याम आणि त्याची बायको आणि मुलगी मुंबईत आली सुद्धा. 2 दिवसांनी श्याम भली मोठी गाडी घेऊन आला आणि विजयरावांना आपल्या घरी घेऊन गेला. त्या अत्यंत पॉश वसाहतीमध्ये युनिव्हर्सिटीने श्यामला 6 खोल्यांचा फ्लॅट दिला होता. दारात शोपरसह गाडी, बाहेर बगीचा, जवळच मोठे गार्डन. आपण या मुंबईच्या एरियात आहोत असे त्यांना वाटेना. श्यामच्या पत्नीने आणि मुलीने त्यांना वाकून नमस्कार केला. श्यामची पत्नी साधना विजयरावांना म्हणाली,
दादासाहेब, मी पण इंदोरची. संपूर्ण दाते कुटुंबाबद्दल सगळ्या इंदूर शहराला आदर आहे. दादासाहेब, तुम्ही आता इथेच राहायचं. कृपा करून एकटे राहू नका. श्याम दादासाहेबांना म्हणाला, काल मी सुनीलशी बोललो. तो पण म्हणाला, बाबांनी एकटे राहण्यापेक्षा तुमच्या सोबत राहणे केव्हाही चांगले. त्यांना या वयात सोबत हवीच. विजयराव गप्प बसले. ते पण एकटे राहून कंटाळले होते. संध्याकाळी श्यामने विजयरावांचे आवश्यक तेवढे सामान या घरी आणले. आता विजयराव मजेत राहू लागले. श्याम आणि साधना रोज युनिव्हर्सिटीत जात होते, पण जाताना किंवा आल्यानंतर त्यांची चौकशी करत होते. श्यामची मुलगी त्यांना त्यांच्या नातीसारखीच गप्पा मारत होती. कॉलेजमधील गमती जमती सांगत होती. श्यामच्या फ्लॅटमध्ये स्वयंपाकी होता, तर कामासाठी माणूस होता. त्यामुळे विजयरावांना काहीच काम करावे लागत नव्हते. रविवारी किंवा सुट्टीच्या दिवशी श्याम त्यांना नाटकांना किंवा गाण्याच्या कार्यक्रमाला घेऊन जात असे. विजयरावांना शास्त्रीय संगीताची खूप आवड. मुंबईत इच्छा असूनही त्यांना जाता येत नव्हते. आता त्यांना गाण्याच्या मैफिली ऐकण्यासाठी मुद्दाम गाडी ठेवलेली होती. आपले बाबा आता एकटे नाही, श्यामच्या कुटुंबात आहेत हे पाहून सुधीरचे फोन सुद्धा अनियमित येऊ लागले. विजयरावांना सुद्धा आता सुनीलची किंवा सुनीलच्या मुलीची पूर्वीसारखी आठवण येत नव्हती. उलट त्यांना श्यामची मुलगी मिहिरा जास्त जवळची वाटू लागली. आई बाबांना वेळ नसेल तेव्हा मिहिरा सुद्धा त्यांना गाण्याच्या मैफिलीकडे घेऊन जाऊ लागली. एकंदरीत विजयराव दाते आता मुंबईत मजेत होते. इंदूर सुटल्यानंतर एवढे सुख त्यांना कधीच मिळाले नव्हते. रोज सकाळी फिरायला जाणे, बागेत मित्रांसमवेत गप्पा, मग घरी येऊन पेपर वाचन, आंघोळ करणे, मग नाश्त्यानंतर ते त्यांच्या आवडीच्या शास्त्रीय संगीतात रमत असत. कधी किशोरताई ऐकत, कधी कुमार गंधर्व, कधी शोभा गुरटू, कधी कधी नव्या गायकांना सुद्धा ते ऐकत. दुपारी जेवणानंतर थोडी वामकुक्षी, सायंकाळी चॅनलवर इंग्रजी सिनेमा पाहणे, सायंकाळी परत फिरून येणे. रात्री श्याम आणि साधना आली की एकत्र बसून जेवण. अजूनही श्याम आणि साधना त्यांच्या बरोबर जेवताना खाली बसून जेवण. विजयरावांना 75 वर्षे पुरी झाली. त्या दिवशी श्यामने एका नवीन गायकाला घरी बोलावून त्यांचे गाणे विजयरावांना ऐकवले. श्यामची मुलगी मिहिरा पुढील शिक्षणासाठी इंग्लंडला गेली. सारं कसं आनंदात छान छान चाललं. असेच एकदा रात्री जेवताना विजयराव टेबलावर आणि श्याम आणि साधना खाली बसून जेवत होते. साधनाचं लक्ष गेलं, दादासाहेबांच्या पायाला सूज आली होती. तिने श्यामला दादासाहेबांचे पाय दाखवले. शनिवारी श्याम त्यांच्या रोजच्या डॉक्टरकडे घेऊन गेला. त्याने सुजीवरच्या गोळ्या दिल्या. हळूहळू त्यांचे पोट मोठे दिसू लागले. श्यामला शंका आली. त्याने दुसऱ्या दिवशी लीलावतीमध्ये नेऊन सर्व तपासण्या केल्या. डॉक्टरनी सर्व तपासण्याअंती लिव्हर सोरायसिसचे निदान केले. पोटात पाणी जमा होऊ लागले होते, ते काढावे लागत होते. श्यामने सुनीलला सर्व कळवले. त्याने बाबांना जर्मनीला घेऊन येऊ दे, मग सर्व उपचार करतो असे कळवले. पण विजयराव जर्मनीला जायला तयार झाले नाही. पुण्याचे खडीवाले वैद्य त्यांचे पण उपचार सुरू होते, पण आजार कमी होईना. हळूहळू विजयरावांचे पोट मोठे आणि हातापायाच्या काड्या दिसू लागल्या. त्यांच्या तब्येतीचा वृत्तांत श्याम सुनीलला नियमित कळवत होते, पण सुनीलला भारतात येणे जमेना. कधी त्याच्या मुलीची परीक्षा जवळ येत असे, तर कधी पत्नीची तब्येत बरी नसायची. हळूहळू विजयरावांना अन्न जाईना. शेवटी त्यांना लीलावतीमध्ये ऍडमिट केले. दर 2 दिवसांनी पोटातले पाणी काढले जात होते. पण विजयराव हॉस्पिटलमध्ये कंटाळू लागले. मग श्यामने घरीच एक खोली त्यांची हॉस्पिटलसारखी व्यवस्था केली. घरीच ऑक्सिजन लावला. एक नर्स दिवस रात्र घरी ठेवली. पण विजयरावांची तब्येत दिवसेंदिवस खालावू लागली. 22 जूनची ती रात्र. मुंबईत भरपूर पाऊस पडत होता. विजयरावांच्या अन्न पाणी घेत नव्हते. पोटात असह्य वेदना सुरू होत्या. श्याम आणि साधना त्यांच्या आजूबाजूलाच होते. रात्री 11च्या सुमारास विजयरावांना घरघर लागले. श्यामने फोन करून लीलावतीच्या डॉक्टरना घरी बोलावले. डॉक्टर आले आणि त्यांनी विजयरावांची तब्येत पाहिली. नर्सला ऑक्सिजन काढायला सांगितले. विजयराव तोंडाने पा पा असे करू लागले.
म्हणून डॉक्टरने श्यामकडे पाहिले आणि श्यामने चमच्याने त्यांच्या तोंडात पाण्याचे 2 थेंब टाकले. त्याच क्षणी विजयरावांनी प्राण सोडले. श्याम ओक्साबोक्सी रडत होता. साधना रडत होती. साधनाने फोन करून सुनीलला जर्मनीला ही बातमी कळवली. ही बातमी कळतात श्यामचे आजूबाजूचे प्रोफेसर्स मित्र आणि युनिव्हर्सिटीचे लोक जमा झाले. त्या रात्री श्यामने विजयरावांच्या प्रेताला अग्नी दिला. घरी अनेक जण श्याम आणि साधनाला भेटायला येत होते. युनिव्हर्सिटीचे कुलगुरू श्यामला भेटायला आले. श्यामने त्यांना दादासाहेबांचा इंदोरचा वाडा, त्या वाड्यात आपण पाणक्या म्हणून आलो, पण दादासाहेबांनी आपल्याला शिक्षण घेऊ दिले. एवढेच नव्हे तर शाळेत पालक म्हणून स्वतः उभे राहिले. ती कृतज्ञता आपल्या मनात सदैव राहील. आपले आई वडील आपल्याला फारसे माहीत नाही, पण दादासाहेब आई वडिलांच्या जागी कायमच आहे. श्याम पुढे म्हणाला, शेवटची 10 वर्षे दादासाहेब आपल्यासोबत राहिले हे आपले भाग्यच, पण त्यापेक्षाही दादासाहेबांना शेवटच्या क्षणी या पाणक्याने पाण्याचे 2 थेंब टाकले हे माझे परमभाग्य. तर मंडळी, कशी वाटली ही माझी कथा? अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी माझ्या प्रदीप केळुसकर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा आणि या तुमच्या बहुमोल कॉमेंट्स या व्हिडिओच्या कमेंट्स बॉक्समध्ये टाईप करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.